सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर राहरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपला जो आजचा विषय आहे तो आहे की सगळं कळत असूनही आपण ॲक्शन का घेत नाही. आयुष्यात मित्रांनो बऱ्याचदा असं होतं की आपल्याला सगळं कळत असतं, आपण सगळं काही प्रिपेअर्ड असतो, आपल्याकडे पूर्ण प्लॅन रेडी असतो, पण तरीही आपण ॲक्शन घेत नाही, त्या गोष्टीवर आपण वर्क करत नाही. आज आपण मोटिवेशन बद्दल नाही, आज आपण लाईफ रिसेट बद्दल नाही, तर आज आपण बोलणार आहोत ॲक्शन घेण्याबद्दल आणि प्रोसेस स्टार्ट करण्याबद्दल. तर मित्रांनो, पहिले तर आपण हा प्रॉब्लेम क्लिअर करू की असं आपल्यासोबत का होतं. तर पहिला जो मुद्दा आहे आपला तो आहे की म्हणजे प्रॉब्लेम क्लिअर करणं. तर मित्रांनो, याच्यामध्ये काही पॉईंट आहेत जसं की इन्फॉर्मेशन आपल्याकडे ओव्हरलोड होते. दुसरा मुद्दा आहे की प्रॉब्लेम नॉलेजचा नसतो. आणि तिसरा मुद्दा आहे की प्रॉब्लेम हा एक्झिक्युशनचा असतो. तर पहिला मुद्दा मित्रांनो, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट करायची असते किंवा एखादी ॲक्शन घ्यायची असते, बऱ्याच वेळा जेव्हा आपण स्टॉप झालेलो असतो किंवा आपण अडकलेलो असतो त्यावेळेस आपण असं करतो की आपल्याला जी ॲक्शन घ्यायची आपण त्या ॲक्शनबद्दल भरपूर ठिकाणाहून नॉलेज गॅदर करतो, इन्फॉर्मेशन गॅदर करतो आणि काय करायचं काय नाही हे आपण खूप सारे थिअरॉटिकल नॉलेज गॅदर करून आपण त्यावर विचार करायला लागतो, प्रोसेसिंग करायला लागतो, थिंकिंग करायला लागतो. यामुळे असं होतं मित्रांनो की आपल्याकडे नॉलेज ओव्हरलोड होतं आणि ॲक्च्युली स्टार्ट कुठून करायचं हेच आपल्याला लक्षात येत नाही. त्याच्यामुळे काय होतं की एक्सेस नॉलेज जे आपल्याकडे असतं, आपण नॉलेजफुल असतो, पण व्हेअर टू स्टार्ट हे न कळाल्यामुळे आपण बऱ्याच वेळेस अडखळतो आणि आपण प्रॉपर वेळेवर स्टार्ट करत नाही, ॲक्शन घेत नाही. ॲक्शन का अडतो हा आपला दुसरा मुद्दा आहे मित्रांनो. त्यातले काही पॉईंट्स असे आहेत की ओव्हर थिंकिंग आणि परफेक्ट प्लॅन. लॉट ऑफ टाइम्स वी ओव्हर थिंक ओव्हर व्हॉट वी हॅव टू डू. बऱ्याचदा असं होतं की आपण खूप जास्त विचार करतो की यार मी असं करू की नको करू, हे केलं तर मग काय होईल. आणि आपण जेव्हा एखादी गोष्ट प्रोसेस करायला लागतो किंवा एखाद्या गोष्टीबद्दल विचार करायला लागतो की आपल्याला एखादी ॲक्शन घ्यायची आहे, त्यावेळेस आपण असं करतो की म्हणजे एक टप्पा दुसरा टप्पा, एक पैलू दुसरा पैलू आणि असे मल्टिपल पैलू आपण चाचपडून पाहतो. वेगवेगळ्या गोष्टीचे आपण वेगवेगळ्या साईडनं त्याचे आउटकम्स पाहतो. याने मध्ये आपण खूप ओव्हरथिंक करायला लागतो आणि ओव्हरथिंकच्या नादात आपण हे विसरून जातो की आपल्याला ही जर ॲक्शन घ्यायची असेल तर आपल्याकडे एक प्रॉपर प्लॅन पाहिजे आणि आपण प्लॅन करत नाही आणि त्यामुळे आपण ॲक्शन घेऊ शकत नाही. दुसरा मुद्दा मित्रांनो, फिअर, जजमेंट, फेल्युअर अँड सोसायटी. तर मित्रांनो, आपल्याला एक भीती असते. कशाची भीती असते? आपल्याला भीती असते जजमेंटची, आपल्याला भीती असते फेल्युअरची आणि आपल्याला भीती असते सोसायटीची. असं का होतं? कारण म्हणजे मी माझं एक वैयक्तिक उदाहरण देतो. बऱ्याच वेळेस माझ्यासोबत असं घडलेलं आहे की मला एखादा डिसिजन घ्यायचा तर मी हा विचार करायचो की मला कोण काय म्हणेल, मी जर असं केलं तर लोक काय म्हणतील, मी जर फेल झालो तर काय होईल, माझ्यावर लोक हसतील, माझ्यापेक्षा कमी वयाचे लोक मला जज करतील. कारण मला हे अनुभव आले होते की माझ्यापेक्षा कमी वयाचे लोकही मला माझ्यासोबत त्यांचं कम्पेअर करायचे की नाही असं नाही झालं तर याच्यासारखं होईल. आणि मला हे भीती माझ्या मनात बसली होती आणि हे फिअर आपल्याला असतं की जे आपल्याला ॲक्शन घेण्यापासून रोखत असतं. तिसरा मुद्दा की कम्पॅरिझन. आणि हा सगळ्यात वर्स्ट मुद्दा आहे मित्रांनो. आपण स्वतःला दुसऱ्यासोबत कम्पेअर करायला. कधी कधी असं होतं की आपल्यापेक्षा एज कमी असलेले, कमी नॉलेज असलेले व्यक्तीही आपल्यापेक्षा जास्त मोठ्या पोझिशनवर असतात किंवा आपल्यापेक्षा जास्त कमवत असतात किंवा जास्त सक्सेसफुल असतात. आणि मग अनाहूतपणे आपण स्वतःला त्यांच्यासोबत कम्पेअर करतो किंवा कधी कधी असंही होतं की आपण जेव्हा चार चौकात असतो किंवा आपल्या घरच्यांकडून किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून आपलं कम्पॅरिझन त्या व्यक्तींसोबत केलं जातं किंवा ते व्यक्ती आपलं कम्पॅरिझन त्यांच्यासोबत करतात आणि ह्या गोष्टीचा आपल्या मनामध्ये एक इन्फिनिटी कॉम्प्लेक्स तयार होतो आणि आपण भीतीच्या पोटी मग जी ॲक्शन आपल्याला घ्यायची त्यापासून दुरावतो. तिसरा मुद्दा मित्रांनो की सेल्फ ट्रस्ट आपला कमी झालेला असतो. आपण स्वतःचा आत्मविश्वासच गमवायला लागतो की मी हे करू शकेल की नाही आणि ह्यामुळेही आपण ॲक्शन घ्यायला घाबरतो. मित्रांनो, याचं मेन कारण असं आहे की आपण लेझी झालेलो नसतो, आपण मेंटली टायर्ड झालेलो असतो, आपण मानसिकदृष्ट्या थकलेलो असतो. आणि ज्यावेळेस आपण मानसिकदृष्ट्या थकलेलो असतो त्यावेळेस आपल्याला मोटिवेशनची नाही तर कधी कधी मेडिटेशनची किंवा प्रॉपर प्लॅनचीही गरज असते. मेडिटेशनमुळे आपलं मेंटल स्ट्रेस कमी होतो
आणि त्यामुळे आपण प्रॉपर प्लॅन करून प्रॉपर ऍक्शन घेऊ शकतो. आणि हे फार महत्वाचं आहे मित्रांनो. एक मी तुम्हाला हार्श ट्रूथ सांगतो मित्रांनो, मोटिवेशन हे अनरिलायबल आहे. मोटिवेशनवर आपण विश्वास ठेवू शकत नाही. पण जर आपण एक प्रॉपर ऍक्शन घेतली, जर आपण प्रॉपर परफेक्ट प्लॅन तयार केला आणि स्टेप बाय स्टेप जर आपण तो प्लॅन फॉलो केला, तर त्या प्लॅन फॉलो केल्यानंतर आपल्याला जे रिझल्ट येतात, त्या रिझल्टमुळे आपल्यामध्ये कॉन्फिडन्स बूस्ट होतो आणि मग आपण क्लिअरिटी घेऊन एक प्रॉपर ऍक्शन फॉलो करून पुढे जायला लागतो हळूहळू. कारण ही गोष्ट वन डे प्रोसेस नसते, यामागे एक मेहनत दडलेली असते, एक पूर्ण प्लॅन दडलेला असतो, एक स्ट्रेस, एक थकलेलं माइंड आणि भरपूर काही दडलेलं असतं, ज्यातून आपण रिलीज होऊन एक एक टप्पा पार करत पुढे निघालेलो असतो आणि जे आपल्याला एक आपल्या अल्टिमेट गोल पर्यंत घेऊन जात असतं. मित्रांनो, लाईफमध्ये कधी कधी ना फुल रिसेट नाही, शॉर्ट रिसेट गरजेचं असतं. म्हणजे छोटे निर्णय घेणं, कधी कधी क्विक डिसिजन्स आणि क्विक ऍक्शन्स आपल्याला एवढं पुढे घेऊन जातात की आपण इमॅजिनही करू शकत नाही. त्यासाठी एक छोटीशी ऍक्शन आणि 10 मिनिट रूल हे फार महत्वाचं आहे. एक छोटीशी ऍक्शन आपल्याला रोज आयुष्यामध्ये जर आपण ती 10 मिनिटांसाठी फॉलो केली, तर आपण आज जे केलं त्यापेक्षा आपण 10 मिनिटं उद्या पुढे असतो. कारण ऑलरेडी आपल्याला माहित असते की आपण काय करतोय आणि आपण हे का करतोय. सो ऍक्शन्स आर इम्पॉर्टंट फ्रेंड्स. आणि आज जर तुम्ही मोठा बदल करणार नसाल, तर एक छोटा ऍक्शन घेतला तरीही चालतं मित्रांनो. कारण एक छोटा ऍक्शन उद्या एक तुमच्यामध्ये मोठा बदल घडवणार असतो आणि तुमचं आयुष्याचं डायरेक्शन बदलायला सुरुवात होते. If you want to change the direction of your life, then you have to take a small action in your life, whatever it may be, regarding your life, regarding your personal agenda, कशाबद्दलही ते असू शकते. पण एक छोटी ऍक्शन जी की ते तुमच्या आयुष्याबद्दल असेल, तुमच्या फिटनेस बद्दल असेल, तुमच्या मेंटल स्ट्रेस बद्दल असेल, तुमच्या फायनान्शियल स्ट्रेस बद्दल असेल, एक छोटी ऍक्शन आज घेतलेली तुम्हाला उद्या पुढे एक मोठा रिझल्ट देऊन जाते. आणि हेच महत्वाचं आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे मित्रांनो की लाईफमध्ये ऍक्शन घेणं गरजेचं आहे. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल टॉक्स, रिअल रिसेट. अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.